माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम. सामाजिक बांधिलकी जोपासत माझी माती माझी माणसं प्रतिष्ठान थिटेवाडी केंदूर दरवर्षी समाजातील वंचित घटकांसाठी अनेक उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक वर्ष सुरू होतात समाजातील गरीब होतकरू वंचित विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानाने शालेय साहित्याचे तसेच मिठाईचे वाटप केले. प्रतिष्ठान कोणत्याही स्वरूपात देणगी किंवा शासकीय मदत न स्वीकारता हे कार्य करत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून सोमवार दिनांक 17 जून 2024 रोजी स्वप्नवेद अनाथालय पारगाव मंगरुळ तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे प्रतिष्ठानचे खजिनदार तानाजीराव थिटे व सचिव कमलावती थिटे यांच्या आदेशाने वह्या पेन व इतर शालेय साहित्य तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानच्या या अनोख्या आणि मोठ्या सहकार्याबद्दल स्वप्नवेद अनाथालयाचे प्रमुख सचिन भोजने यांनी समाधान व्यक्त केले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा जिजाबाई थिटे यांनी या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा जीवनातील सर्व कष्ट विसरायला लावणारा असल्याचे या निमित्ताने सांगितले व समाजातील विविध घटकांनी अशा अनाथ मुलांच्यासाठी काम करण्याचे आवाहन या निमित्ताने केले. येत्या वर्षभरात पर्यावरण तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये वंचितांसाठी काम करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सविता थिटे यांनी सांगितले. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषद शिरूर तालुका संपर्क प्रमुख शुभम वाघचौरे उपस्थित होते. शासकीय कायदेशीर बाबीने तरतूद म्हणून आम्ही सर्व गोष्टी नियमाचं पालन केलं, परंतु शासन काही देत आहे आणि शासनाकडून आपल्याला काहीतरी मिळवता येईल हा स्वप्नवेदचा मुळात हेतू कधीच नव्हता. फक्त शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवरायांच्या विचाराने पद चढलेला नाही. संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराजांच्या संत ज्ञानेश्वरांच्या विचारांना मानणारा आणि आयुष्यामध्ये संघर्ष आला तर त्या संघर्षाला सामोरे कसं जावं हे मी त्या विचारातून नक्की शिकलो आणि त्याचा कुठला तरी पाला पाचोळा बनावं म्हणून मी या रस्ता पकडला. आणि हा रस्ता पकडत असताना ह्या संस्थेचं काम केल्यानंतर आपण अशा मुलांना सांभाळल्यानंतर कुणीतरी येऊन आपल्याला त्या मुलांसाठी मदत करतंय ही सुद्धा संकल्पना माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मुळातच डोक्यात नव्हती. फक्त आपण बाप बनायचे. भुकेल्यांचा ज्यांना आधार नाही, ज्यांना आसरा नाही, ज्यांचा जन्म सांडपाण्यामध्ये होतोय, कचरापेटीमध्ये होतोय, वयोवृद्ध काळामध्ये मुलं असून सुद्धा ज्यांना रस्त्यावर फिरण्याची वेळ येते अशा लोकांसाठी काम करण्यासाठी काही लोकांचा जन्माला येताच शरीर साथ देत नाही अशा लेकरांना सुद्धा जगवण्याचं काम या स्वप्नवेदने केलं. वेळ प्रसंगी गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवायचं, मी जमिनीवर लोन काढायचं, शेतीचं लोन फिटलं तर पुन्हा नव्याने सुरुवात करायची, पुन्हा कर्ज काढायचे, पुन्हा नव्याने सुरुवात करायची. आतापर्यंत एकही रुपया या लेकरांच्या नावावर की मी अशा मुलांना सांभाळतोय, निराधार लेकरांना सांभाळतोय, मला मदत करा, आमचा हा गुगल पे नंबर असं न सांगणारी महाराष्ट्रातली तुमची संस्था म्हणजे ही स्वप्नवेद संस्था की आतापर्यंत ह्या लेकरांना दाखवून एकही रुपया कमवलेला नाही आणि भविष्यातही तुम्ही ज्या विश्वासाने आलात जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत या लेकरांच्या नावावर एकही रुपया कमवला जाणार नाही. भीक मागेल पण स्वतःसाठी मागेल. परमेश्वर ती वेळ येऊन देणार नाही, परंतु लेकरांना समजू देणार नाही की बापाने काय केलं. त्यांच्या नावाने भीक नाही मागणार, त्यांच्या नावाने भीक मागून त्यांना मोठं करणार नाही. स्वतःच्या हिमतीवर लेकरांच्या आयुष्यात बाप म्हणून तुमच्यासारख्या मायबापांच्या सहकार्यातून या लेकरांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी स्वप्नवेदची वाटचाल आहे. आणि हा मानच मनामध्ये ठेवला तेवढा अत्यंत घरामध्ये काही परिस्थिती नसताना एकही रुपया खिशात नसताना या स्वप्नवेदची स्थापना केली. या स्वप्नवेदची स्थापना करत असताना पहिल्यांदा मी गौंडी झालो, स्वतः बांधकाम करायला सुरुवात केली. याचं साक्षीदार संपूर्ण गाव, आजूबाजूची गावातली लोक, सर्व लोक देते. लाईटीला घाबरायचो, फिल्टर बनलो. कलर काम तर सुरुवातीपासून एटीडी वगैरे झाल्यामुळे कलर काम करायचो, कलर कामही करू लागलो. ही गोष्ट कधी आयुष्यात आईने कधी पाणी तांबे भरून पाणी मला घेऊन दिलं नाही आईने. आता पाणी वाचतो, सगळं काही करायला शिकतो. आणि एक गोष्ट फक्त त्याच्यातून आनंद भेटतो की या लेकरांचा एक सुमधुर आवाज कानावर पडतो, तो म्हणजे पप्पा. ही जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती या स्वप्नवेदच्या माध्यमातून मिळत राहते. मग या स्वप्नवेदची वाटचाल कशी होते, याला मदत कशी होते तर तुमच्यासारखी मायबाप येतात. काही धान्य स्वरूपात मदत होते, परंतु तेल, मीठ, मिरची पावडर याची मदत काय पेशंट केलं आणि त्या संस्थेमध्ये त्यांचे वडील असतील, आई असेल, भाऊजाई असेल, पत्नी असेल, या सर्वांना घेतलं आणि त्या संस्थेचं नाव दिलं माझी माती माझी माणसं प्रतिष्ठान.
म्हणजे जी माझी माणसं आहेत, माझी माती आहे, या मातीमध्ये जन्माला आलेली प्रत्येक माणसं ही माझी माणसं आहेत आणि ती माणसं मला जवळतात. मग कोणत्या माणसांसाठी मला काम करायचं की ज्या भुकेल्यांना त्यांच्यापर्यंत चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी या माझी माणसं माझी माती या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या लोकांच्या गरजा भागवायच्या, त्या लोकांपर्यंत पोचायचे. एखाद्याचा आधार हरवलेला असेल तर त्याला मायेची एक चादर देऊन त्याच्या आयुष्यामध्ये आधार द्यायचा. एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचा म्हातारपणाची आधाराची काठी बनायचं. अशा विविध संकल्पना अनाथ निराधार लेकरांना त्यांच्या शालेय